ते 40 फूट आतमध्ये डोंगरामध्ये गुफा आहे. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण एक्सप्लोर करत आहोत मृगगड. मृगगडला भेट देण्यासाठी मुंबई पनवेल साईडच्या प्रवाशांनी खालापूर मार्गे भेलीव गावात पोहोचावे, तसेच पुण्या साईडच्या प्रवाशांनी खोपोली मार्गे भेलीव या गावात पोहोचावे. दोन्ही ठिकाणाहून बेस विलेज भेलीव गाव 30 किलोमीटर अंतरावर आहे. जय शिवराय मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करत आहेत मृगगड आणि संदेश आपल्या बरोबर आहे आणि बाकीचे गँग आपली वरती गेलेले आहे. तर आता आपण जे भेलीव गाव आहे, जे बेस विलेज आहे, त्याच्या स्टार्ट पॉईंटला आहेत. इथून आता बघूया आता पुढे जायला आपल्याला किती वेळ लागतो. जवळजवळ 1.5 ते 2 तासाचा ट्रेक आहे असं म्हणतात. तर बघूया. आणि हा जो मंदिर आहे त्याच्या बॅक साईडून तुम्हाला वर जाण्याचा जो रस्ता आहे तो आपल्याला मृगगडकडे घेऊन जातोय थेट. चला तर जाऊया आणि एक्सप्लोर करूया मृगगड. तर मित्रांनो, आपण आता मृगगड एक्सप्लोर करणार आहेत आणि आपल्याबरोबर आज 20 ते 22 जण आहेत. आणि मेन गोष्ट अशी आहे की हा सगळ्यात इझिएस्ट ट्रेक आहे. तर माझ्याबरोबर आज कोण कोण आहे बघा. मनीष, हाय. शार्दुल, निलेश, प्रियंका, हाय. सागर, मनीष पोडसे, ऐरोली, हाय. अरुण, हाय. देवदेव, चैतन, वैशाली, हाय. राजश्री, मला तुझ्यासोबत, हाय. अंजली, रुपेश, मकरन, माक. तर मित्रांनो, खाली जी आदिवासी वाडी आहे त्यातून आपण थोडं वरती आलोय आणि वाडीमध्ये जरा रूट समजून घ्या, कारण की तुम्ही चुकण्याची शक्यता आहे. तिकडे एक दुसऱ्या पॉइंटला एक रस्ता जातोय आणि हा जो मागे तो सुळका दिसतोय आणि जी हा डोंगर दिसतोय तो मृगगडचा डोंगर आहे आणि आपल्याला तिथे टॉपला जायचंय. तर चला जाऊया आणि एक्सप्लोर करूया मृगगड. तर मित्रांनो, भेलीव ग्रामपंचायतच्या सौजन्याने जागोजागी ज्या मार्किंगच्या पाट्या वगैरे आहेत मृगगडच्या त्या लावलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला ट्रेकचा जो रूट आहे तो समजायला इझी पडतोय. भैरवगडला मित्रांनो, उंबरखिंडमध्ये शिवरायांचं मुघलांबरोबरचे मोठं युद्ध झालं होतं. त्यामध्ये मृगगडचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच मृगगडवर पाहण्यासाठी खूप काही आहे. येथील जी छोटी गुफा आहे तिचा थरार आपण व्हिडिओच्या शेवटी अनुभवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, हा जो रिस्की पॅच आहे हा गुफेकडे येण्याचा मार्ग आहे. आणि इथे जी गुफा आहे ती जवळजवळ 10 ते 8 फूट खोल आहे आणि कदाचित हे धान्याचे कोठार किंवा पाण्याचे टाके असू शकतं. जर तुमच्याकडे प्रॉपर ग्रिपवाले शूज वगैरे असतील तरच इथे यावे, कारण की हा जो पॅच आहे तो खूप रिस्की आहे. आणि इथे एक छोटी दुसरी गुफा आहे.
मृगगडच्या टॉपला येऊन पोहोचलोय आणि हे जुन्या पडक्या वाड्याचे अवशेष असू शकतात असा तरी माझा अंदाज आहे. आणि इथे रांजण खळगे आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी जे वाटसरूंना पाण्याची जी सोय केली जायची त्या अशा प्रकारचे रांजण खळगे आपल्याला पाहायला मिळतील. नाणेघाटमध्ये पण असं एक प्रकारचं मोठं असं रांजण खळगे आहे. आणि पुढे अजून गेल्यानंतर 2 पाण्याचे कुंड आहेत आणि हा छोटासा गड आहे पण बघण्यासारखं खूप काही आहे. आपलं मृगगड ऑलमोस्ट फिरून झालेलं आहे. आपण तिकडचे पाण्याचे टाके, वाड्याचे अवशेष, खाली जे पाण्याचे टाके आहेत ती बघितली, गुफा बघितली. इथे जे एक मोठी गुफा आहे ती पण आपण एक्सप्लोर केली आहे. आणि तो लोणावल्याचा लायन्स पॉइंट वगैरे, इथून लोणावल्याचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. आणि वेद शिखराचे या ट्रेक ग्रुप बरोबर काही मेंबर्स आहेत, जसं की रोहन आम्हाला इथे नवीन मेंबर भेटलाय आणि त्याच्या आपल्या चॅनलमध्ये त्याचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मृगगड काही फारसा मोठा किल्ला नाहीये पण दमछाक होते थोडीफार, कारण की पायऱ्या वगैरे आहेत त्यामुळे थोडीफार दमछाक होते. पण ऑलमोस्ट 1-1.5 तासात तुम्ही ट्रेक कंप्लीट करू शकता आणि उतरायला तुम्हाला 1 तास सफिशियंट आहे.
तर मित्रांनो, जय आणि शशांक वेद शिखराच्या ग्रुपमधून आपल्याला जॉईन झाले आहेत. तर आपण एक्सप्लोर करतोय मृगगड वरील जी खुफिया गुफा आहे ती आपण एक्सप्लोर केलेली आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ 35 ते 40 फूट आतमध्ये डोंगरामध्ये गुफा आहे आणि आतमध्ये 10 ते 8 लोक इझिली बसू शकतात, एवढी आतमध्ये जागा आहे. मोस्टली रेअरली ट्रेकर इथे फिरतो आणि ती आज आपण एक्सप्लोर केली आहे. याचा खूप आम्हाला अभिमान वाटतंय आणि चांगलं प्राऊड फील होतंय. प्राऊड एकदम, कारण की मोस्टली तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघू शकता की खूप कमी ट्रेकरनी ही गुफा एक्सप्लोर केली आणि खूप डेंजरस अशी आहे. ज्यांना ब्रिथिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा सफोकेशन होत असेल, दमा वगैरे असेल, तर त्या लोकांनी कृपया या गुफेमध्ये येऊ नये, कारण की ऑक्सिजन लेवल खूपच कमी आहे या गुफेमध्ये. प्रवेश करून तर जय आणि शशांक, तुम्हाला कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. इथे आल्यावर हेच सगळ्यात इम्पॉर्टंट होतं जे आपण पूर्ण केलेलं आहे, एक्सप्लोरिंग. आजपर्यंत इथपर्यंत कोणीच नाही आलंय. बहुतेक आम्ही पहिले आहोत किंवा दुसरे कोणी असतील ज्यांनी व्हिडिओ बनवला नाही, पण आम्ही पहिले आलो आणि इथे व्हिडिओ बनवतो. फायनली ही गुफा आपण एक्सप्लोर केलेली आहे मृगगडावरील. तर चला जाऊया आता रिटर्न. खूप थरारक असा प्रवास आहे.